शेवटी म्हणतात सत्ता आल्यानंतर अनेक जण तुमच्याकडे येत असतात, पदे आल्यानंतर अनेक जण तुमच्याकडे येतात. ज्यावेळेस संघटनेची मुहूर्तमेढ रवण्याचं काम करत असताना ज्यांनी योगदान दिलं अशा सर्व मंडळींनी साठी योगदान देणं हे माझं काम आहे. म्हणून वारीशेसारख्या पत्रकाराचा मर्डर झाला, त्याच्या कुटुंबियाला देखील आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या दिवस कुटुंबाकडे गेलो. या राज्यातील जिथं जिथं मला वाटत मग तो असं, काल माझा दिलीप कोठे नावाचा नगर नाशिकचा जिल्हा अध्यक्ष ऍक्सिडेंट झाला, काल त्याच्या दारापर्यंत पण जात असताना माझ्या कार्यकर्त्याला उभारी देणं, त्याच्या परिवारामध्ये जर मी गेलो तर ती संघटना वाटते. संघटना हजारो आहेत, हजारो जण कांड वाटतात, पण जे पत्रकारांसाठी पाहिजे ते करणारी संघटना असायला पाहिजे. आणि ही संघटना मी छत्तीस जिल्ह्यामध्ये संघटना चांगल्या प्रकारे बांधलं. राज्यस्तरीय 24 अधिवेशन घेतले, 24 अधिवेशन घेतले. यामध्ये अधिवेशन घेत असताना सरकारला आपली वजन टाकली. आता आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला गेलो त्यावेळेस सर्व मंत्र्यांना भेटलो, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यावेळेस सुद्धा आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. पण ती किती केली, काय केली यापेक्षा आम्ही पत्रकार देणारे आहोत, तुमच्याकडून घेणारे नाही. आमच्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत. आणि मी ह्या पलीकडे सांगतो, पद येतील पद जातील, पण पदाच्या माध्यमातून तुम्ही जे काम कराल हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही विसरणार नाही. गेली 25 वर्षापासून आम्ही काम करत असताना दरवर्षी 1 लाख वह्या असेल, दप्तर असेल, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना तर आम्ही रेनकोट देतोच. त्यानंतर आम्ही आनंदीत देखील जेवढ्या दिंड्या जातात त्यांना कोंडी सुद्धा प्रसाद म्हणून 100 क्विंटल वाटत असतोच. या पलीकडे जाऊन जर एखादा शेतकरी आला, काल परवा आमच्या इथे ऍक्सिडेंट झाला, आज मेडिकल मध्ये पेशंट, त्या पेशंटची व्यथा मला कळाली. त्या महिलेचा पती जागेवर गेला, तिचे दोन्ही पाय गेले, त्या कुटुंबाला देखील काल आम्ही मदत केली. म्हणून मी सांगत असतो, पत्रकार हा आपण पत्रकार, आमदार माझी होऊ शकतो, खासदार माझी होऊ शकतो, शिक्षक माझी होतो कधी नाही. आपल्यासमोर येणारा आपला जर शिक्षक असेल तर त्याला आवर्जून म्हणतो हे माझे शिक्षक, शिक्षक माझी होत नाही. तसं पत्रकार कधी माझी होत नाही, कधीच माझी होणार नाही. शिक्षकाला जेवढा मान आहे त्यापेक्षा पत्रकाराला देखील तेवढाच मान आहे. तो मान आपण आपला टिकवला पाहिजे. आपण कुणाचे प्यादे होता कामा नये. आपण दुसऱ्याचा प्यादा झालो का त्याने आपला प्यादा बनवला. म्हणून पार्लरमध्ये असेल, राज्यातील 27,000 पत्रकारांमध्ये एक